सर वोडाफोन आयडियाची जी न्यूज आली ती खरी आहे का? कारण सर तो माझा फेवरेट स्टॉक आणि मी त्यात इन्व्हेस्ट केलं होतं. तुमचे पण असे पेनी स्टॉक आवडते आहेत का मित्रांनो? असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. लक्षात ठेवा, व्होडाफोन आयडिया स्वस्त आहे म्हणून मस्त आहे असं बऱ्याच जणांना वाटत होतं आणि बरेच जण त्याच्यावर अक्षरशः इतके दिवस उड्या मारत होते. परंतु त्याच्यामध्ये एक काल न्यूज बाहेर आली त्यांची. ॲक्च्युली 17 एप्रिल 2025ला व्होडाफोन आयडियाने गव्हर्नमेंटला एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा जो AGR आहे त्याच्यावर तुम्हाला लवकरात लवकर काम करायचं आणि वेळेवरच त्याच्याकडे लक्ष द्या. कारण जर तुम्ही हे लक्ष नाही दिलं तर आम्हाला 2026 मध्ये व्होडाफोन आयडिया चालवणं कठीण होऊन जाईल. आता हे गव्हर्नमेंटकडे काय गेले तुम्हालाही माहिती आहे की व्होडाफोन आयडिया ही एक सेमी गव्हर्नमेंट कंपनी, कारण गव्हर्नमेंटने त्यांची कितीतरी स्टेक्स घेऊन टाकलेले आहेत लोन फेडायच्या नादामध्ये. आता हे गव्हर्नमेंटकडे गेलेले आहेत परंतु गव्हर्नमेंटने अजून काही लक्ष नाही दिलेलं आणि त्यांनी असं पण सांगितलं व्होडाफोन आयडियाने जर तुम्ही योग्य वेळी लक्ष नाही दिलं तर आम्हाला पुढच्या वर्षी NCLT कडे जाऊन दिवाळखोरी जाहीर करावी लागू शकते. त्यामुळे असे स्वस्त स्टॉक शोधताय ना तर सावध राहा, प्रॉपर अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच विचार करा. कारण फक्त नाव मार्केटमध्ये असून उपयोग नाही, बिझनेस पण स्ट्रॉंग पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, व्होडाफोन आयडिया बंद करावं लागू शकते का? कमेंट करून सांगा.